नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकवर सुपरफास्ट रिव्हिजन घेणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये घेणारे प्रश्न हे सर्व येणाऱ्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. यातले बरेच काही प्रश्न हे रिपीट झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा. सुरू करूयात आपले प्रश्न. त्या अगोदर आपण बघूयात या व्हिडिओच्या टॉपिकवरचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे महाराष्ट्रातील महिला क्रांतिकारक. महाराष्ट्रातील महिला क्रांतिकारक. दुसरा मुद्दा आहे गांधी युग 1920 ते 1947. असहकार चळवळ 1920. असहकार चळवळ आणि महाराष्ट्र. सविनय कायदेभंग चळवळ व महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन. नंतर आहे 1942ची चले जाओ छोडो भारत चळवळ आणि महाराष्ट्र. नंतरचा मुद्दा आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम. सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे भेटेन 9 महिन्यांनी. भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कायद्याला उद्देशून लिहिली होती? भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कायद्याला उद्देशून लिहिली होती? ऑप्शन आहेत कुंजविहारी, कुसुमाग्रज, गोविंद नारायण केशव बेहेर. तर मित्रांनो, याचं उत्तर लक्षात ठेवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुंजविहारी. प्रश्न क्रमांक 2. अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहे 1900, 1901, 1903, 1904. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1904. अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1904. प्रश्न क्रमांक 3. 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी सारा बंदीची चळवळ कोणी उभारली? 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी सारा बंदीची चळवळ कोणी उभारली? पर्याय आहे महात्मा गांधी, साने गुरुजी, महात्मा फुले, वीरा शिंदे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 4. अस्पृश्य बांधवांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? अस्पृश्य बांधवांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? पर्याय आहे शिवराम जानबा कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲडबी सी कांबळे, गोपाळबुवा वलंगकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवराम जानबा कांबळे. मित्रांनो, उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 शिवराम जानबा कांबळे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहे बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाळाजी बाजीराव, रघुनाथराव. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाळाजी बाजीराव. नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बाळाजी बाजीराव. प्रश्न क्रमांक 6. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? पर्याय आहे अखिल भारतीय हिंदू महिला परिषद, अखिल भारतीय महिला परिषद, अखिल महिला धर्म परिषद, अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अखिल भारतीय महिला परिषद. लक्षात ठेवा मित्रांनो, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अखिल भारतीय महिला परिषद. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे? पर्याय आहे विनायक दामोदर सावरकर, बाळ गंगाधर टिळक, दामोदर हरी चाफेकर, नरसिंह चिंतामण केळकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दामोदर हरी चाफेकर. प्रश्न क्रमांक 8. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारे यांत्रिकी अभियंता कोण? प्रश्न समजून घ्या. कृष्णाजी प्रभाकर खांडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारे यांत्रिकी अभियंता कोण?
पर्याय आहे दामू जोशी, राजाराम वझे, भालचंद्र केतकर, रामचंद्र गोखले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भालचंद्र केतकर. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात परिखान या नावाने सक्रिय भाग घेतला होता? पर्याय आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे, राम बिहारी बोस, लक्ष्मण सुखनंदन शर्मा, गजानन रघुनाथ पाठक. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पांडुरंग सदाशिव खानखोजे. प्रश्न क्रमांक 10. संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कोठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कोठे झाली? पर्याय आहे मुंबई व पुणे, मुंबई, मराठवाडा, बेळगाव. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहे प्रेमा कंटक, कृष्णा घुटकर, अवंतिकाबाई गोखले, अरुणा आसफ अली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले. प्रश्न क्रमांक 12. इसवी सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? इसवी सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? पर्याय आहे कोळी, भिल्ल, वारली, कथकरी. प्रश्न काय आहे? इसवी सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोळी. प्रश्न क्रमांक 13. महात्मा मुन्शी रामवीज म्हणजेच? पर्याय आहे पंडित मदन मोहन मालवीय, स्वामी श्रद्धानंद, स्वामी स्वरूपानंद, स्वामी दयानंद. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 स्वामी श्रद्धानंद. प्रश्न क्रमांक 14. न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते? लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर हे तिन्ही न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक होते. तर कोण? लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 15. 1859 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे दादाभाई नौरोजी, नाना शंकर सेठ, भाऊ दाजी लाड, दादोबा पांडुरंग. मित्रांनो याचं उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 भाऊ दाजी लाड. 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर भाऊ दाजी लाड. प्रश्न क्रमांक 16. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? पर्याय आहे कीचकवध, सुभद्रहरण, सौभद्र, कट्यार काळजात घुसली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कीचकवध. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते. रिकामी जागा. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? तर पर्याय आहे एनी बेझंट, लोकमान्य टिळक, बैरी खापर्डे, डॉक्टर B.S. मुंजे. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 18. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेल्या रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला? पर्याय आहे जमीनदार, शेतकरी, आदिवासी, सैनिक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आदिवासी. प्रश्न क्रमांक 19. किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? पर्याय आहे मुंबई 1942, ठाणे 1945, टिटवाळा 1945, पुणे 1942. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टिटवाळा 1945. प्रश्न क्रमांक 20. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?
पर्याय आहे जमीनदार, राष्ट्रीय नेते, गिरणी कामगार, व्यापारी. मित्रांनो, उत्तर लक्षात ठेवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गिरणी कामगार. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर गिरणी कामगार. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.